आज तो पार्ट असतो की ज्याच्यात वेलकम बोलायचं असतं. थोडं ना ऑकवर्ड वाटतं ॲक्च्युली. मी घरात नाही आता सध्या, वरती टेरेसवर आली आहे कारण मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं खाली रेकॉर्ड करायला. काय बोल, ऑनेस्टली मी सांगते, मी ब्लॉगची सुरुवात कशी करू, मी हे ChatGPTवर सर्च करून आली, पण ते एवढं अननॅचरल वाटत होतं. बेटा तुमसे ना हो पाएगा. मी काय करू मला कळत नाही आहे. सो मी डिरेक्टली जे मनात येईल मी ते बोलणार आहे. ऑफकोर्स हाय गाईज, पण नाही ऑकवर्ड वाटतं, काही क्रिंज पण वाटतं आय गेस. 2000 years later. ओके, सो नमस्कार मंडळी, मी प्राची. वेलकम टू माय चॅनल. आय नो हे थोडं क्रिंज वाटतं आहे, पण तरी पण वेलकम टू माय चॅनल. आणि ॲक्च्युली मला ना यूट्यूब चॅनल माझं 3 ते 4 वर्ष आधीपासूनच सुरू करायचं, म्हणून फॉर सम रिझन मी नाही करू शकत होते. आणि मी मागच्या 1 वर्षापासून पण काही ना काही रेकॉर्ड करत होते, पण ते टाकत नव्हते फॉर सम रिझन. ऑफकोर्स ते मला नाही जमत होतं. आणि फायनली मी डिसिजन घेतला की समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. न्यू इयर आहे, त्यातल्या त्यात थर्सडे पण आहे आणि मला काहीतरी नवीन स्टार्ट पण करायचं आहे. सो मी विचार केला की आजपासूनच करूया. ओके, सो माझ्याबद्दल थोडंसं मी इंट्रोडक्शन देते. माझा फुल नेम आहे प्राची जयश्री रतिलाल पाटील. आणि या मला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, लाईक एक्स्ट्रीम म्हणू शकतात. देन मेकअपमध्ये थोडंफार आयडिया आहे, जास्त नाही आहे अति खूप जास्त असं काही, थोडंफार माहिती आहे. देन हॉबीज माझे खूप डिफरंट आहे. अँड ऑनेस्टली चॅनलसाठी किती कामात येईल मला नाही माहिती. मी किती इन्फॉर्मेशन वगैरे देऊ शकते हे पण मला नाही माहिती, पण मी ट्राय करेन की काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. और माझं मेन मोटिव्ह चॅनल सुरू करायचं हे आहे की मला ना माझे सगळे जे मेमरीज आहे ते एका इथे स्टोअर करून ठेवायचे आहेत. सो बेस्ट ऑप्शन तर ऑफकोर्स यूट्यूबच आहे, ज्याच्यावर आपण आपले मेमरीज वगैरे कलेक्ट करून ठेवू शकतो. सो या, आणि त्यातच काहीतरी तुम्हाला इम्पॉर्टंट मी देऊ शकत असेल तर ऑफकोर्स वाय नॉट. पण हां, मी मेक शुअर करेन की ते काही इन्फॉर्मेटिव्ह वगैरे व्हिडिओ जर असली तर मी ते हिंदीमध्ये शूट करते, जेणेकरून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणार. ऑफकोर्स ये बड़ी अच्छी बात कही आप. या, सो आज न्यू इयर पण होता, थर्सडे पण होता, आणि त्यात आज केंद्रामध्ये पाचोऱ्याच्या केंद्रात सिद्धमंगल पादुकापूजन पण होतं. सो मी विचार केला की वाय नॉट, म्हणजे हा दिवस परफेक्ट असू शकतो आय गेस व्हिडिओ, आय मीन यूट्यूब व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी पण, आणि ऑफकोर्स काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी पण. सो असा मी विचार केला. आणि मला नाही माहिती किती कन्सिस्टंट राहणार आहे. और आणि मेन थिंग इज की मला ना हिंदीमध्ये रेकॉर्ड करायला काही प्रॉब्लेम नाही, पण मी विचार केला की ते थोडं ना अननॅचरल वाटेल, कारण माझे जे मम्मी पप्पा असेल, माझे फॅमिली मेंबर्स असू देत किंवा कोणी पण असू देत, बाकी इतर, तर आम्ही मदर टंग आमची मराठीच आहे. सो ते हिंदीमध्ये जर ट्राय करायला गेलं ना तर थोडं ते अननॅचरल वाटेल. सो मी डिसाईड केलं की मराठीतच करूया, जसं जमेल तसं करूया. पण काही इन्फॉर्मेशन मला शेअर करायची असेल और किंवा काही सांगायचं असेल तर मी म्हणजे आय विल मेक शुअर की मी ते हिंदीमध्ये तुम्हाला शेअर करते, म्हणजे ते सगळ्यांना कळेल. सो या, मला नाही माहिती मी काय कॉन्टेंट टाकणार आहे, माझा निश पण मी असं म्हणजे फिक्स नाही केला आहे. जे मनात येईल मी तेच ऑफकोर्स टाकणार आहे. आणि ऑफकोर्स आज पूजा आहे तर मी साडी वेअर केली आहे. आय गेस दिसते की, आय नो, एक मिनिट, मी साडी वेअर केली आहे. ऑफकोर्स काही पूजा वगैरे असली तर मला साडी वगैरे वेअर करायला आवडतं. आणि हे सिद्धमंगल पादुका पूजन आहे आज केंद्रामध्ये. सो आम्ही आता त्याच्यासाठीच निघतो आहे केंद्रात जायला आणि पादुका पूजन पण करणार. आणि ही पूजा आय गेस 4 ते 5 तासांची असते. सो लेट्स सी, मला नाही माहिती मी किती रेकॉर्ड करू शकेल, पण जेवढं करेल ते मी तेवढं क्लिप्स अधूनमधून टाकेलच ऑफकोर्स. आणि हां, आजचा दिवस तर असंच जाणार आहे.
हाय बोल. खूप जास्त लोक आहे आज. चालू कर ना. एक तासानंतर ब्रेक झाला पूर्ण. आता पूजनाचा पहिला टप्पा झालेला आहे. एक तास 5 मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे. आता जेवढं प्रसन्न वाटतंय ते जे 8 ग्रह मांडलेले ते खरोखरचे वाटतंय. सुंदर दिसत आहे. पप्पा हॅपी न्यू इयर केंद्रात. दोन नंबरचे यजमान कोण आहेत? अभिषेक फक्त आणि फक्त गोकर्ण महाबळेश्वर इथे काढून घ्या का ते? चला हरभरे वाले नाही. चल कोण कोण आहेत? आपल्या खंडोबा जायचं, स्मरण करायचं. ओम श्री गणेश नवीन परत द्या सर. ती नवीन परत द्या. स्वामीच्या बाजू चल बेटा. घेत एकदम कमी कमी टाका. हा बस 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 बस. घ्या व्यवस्थित टाका. बस चला घ्या. बस बस धरून ठेवा. बरं मी तुम्हाला आधार कार्ड सेंड करतो. बरं आणि त्याला खालून वरून सगळीकडून पाण्यात तांबे बरा द्या. त्यांना पाणी तांबे आणून तुमच्या हात धुवून टाकायला पाहिजे. सगळं निघाला पाहिजे ना. आता ते लागलेलं दही आहे त्याच्यात. आणि असे टाकायचे ते म्हणजे तुम्ही बसलेले राहात तुम्हाला असे टाकायचे बरोबर वरती पडायला पाहिजे. असा डिग झाला पाहिजे पूर्ण. कुठं कुठं नाही. तुमचं लक्ष ते काय मंत्र सांगितलं.
दादा हे होतं असं बस आता दिवा वाढायचं या दे येऊन टाका ते अगरबत्त्या द्या ना तुम्ही हाताला हात लावून जायचं. त्या दीपांच्या देवाय परमात्मा जय मानव परमेश्वर दीपात महाराजाय नमः दीपं दर्शयामि. त्याला ठेवून द्या ते ठेवून द्या साईडला ठेवून द्या. आता दोघांना नैवेद्य केरळ सांगितलं ना. हा एक पाणी घे. ओम सत्येन वत्येन परिसिंचामि ओम तत्सर्वं वर्गदय श्रीमेन फिरवामि ओम सत्येन वत्येन परिसिंचामि ओम तत्सर्वं वर्गदय श्रीमेन फिरवामि ओम प्राणाय ओम ब्रह्मणे अमृतत्वाय दीपास महाराजाय नमः नैवेद्यं समर्पयामि. उत्तरा प्रथमप्रयामि अर्थप्रचलम् तांब्या दे. चूप पुलग हा, हे कोणतं राहिलेलं आहे ते पहिले वा ना हे राहिलं होतं ना. ओम परमपिता भगवान श्री महाराज ओम अनु, फुलटा. जस्ट पूजा संपन्न झाली. I'm back in my comfortable clothes, guys. So, जस्ट आम्ही पूजा वगैरे करून आलो आहे केंद्रातून आणि डिनर पण झालं आहे. डिनर लवकर करून घेतला आम्ही आज. ओके, सो आजचा दिवस आमचा पूर्ण पूजामध्ये गेला आहे. ऑनेस्टली सिद्धमंगल पादुका पूजन होतं, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. सो एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर एक वेगळ्याच लेवलची एनर्जी फील होते. केंद्रात गेल्यावर तर ऑफकोर्स होतेच, पण आपल्या जेव्हा सराउंडिंगमध्ये म्हणा किंवा एन्व्हायरमेंटमध्ये म्हणा, जेव्हा पादुका असतात स्वामींच्या, तेव्हा जे व्हायब्रेशन जे बॉडीमध्ये फील होतं किंवा जी एनर्जी जी फील होते ना, दॅट इज लाईक नेक्स्ट लेवलचं. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत आहे. लिटरली एवढं छान, इतकं निर्मळ आणि पवित्र वातावरण वाटत होतं केंद्रामध्ये. इतकं सुंदर वाटत होतं. ऑनेस्टली सगळं खूप छान होतं. 11 फॅमिलीज पूजेला बसलेले. ऑफकोर्स मी क्लिप्समध्ये वगैरे दाखवलंच आहे ऑलरेडी. सो मला इतकं छान वाटलं की माझी नवीन वर्षाची सुरुवात म्हणा मी स्वामींच्या पादुकांच्या पूजनाने केली. ऑफकोर्स माझ्या फॅमिलीने पण. आणि मी जास्त काही रेकॉर्ड नाही करू शकले फॉर सम रिझन म्हणजे मी स्वतः पूजेला बसलेली होती आमच्या फॅमिलीमधून. सो मला असं पर्सनली काही रेकॉर्ड करून असं काही सांगता नाही आलं फार. पण जेवढे क्लिप्स फॅमिलीने वगैरे घेतले होते मी ते टाकलेत किंवा मी जे घेतलेत ते. आय वॉन्टेड माय फर्स्ट व्हिडिओ टू स्टार्ट विथ पीस विथ ग्रॅटिट्यूड, आय वुड से. And here I am finally pressing the record button on 1st Jan on Thursday. आणि ऑफकोर्स तुम्हाला तर माहितीच आज दिवसभरात काय घडलं, वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. सो या अजून एक ऑनेस्टली आय हॅव बीन स्केअर्ड टू रेकॉर्ड दिस फॉर अ लॉंग टाईम, बट फायनली आय डिड. खूप हिम्मत करून. आता मला माहीत नाही मी पोस्ट करते की नाही, म्हणजे करेनच ऑफकोर्स. मनात मी फिक्स केलं मी आता करणार आहे. दिस इज माय फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ अँड ऑनेस्टली माय हँड्स आर शेकिंग. थोडी भीती वाटते, थोडं ऑकवर्ड पण वाटतं, थोडं क्रिंज पण वाटतं आहे, म्हणजे खूप काही काही वाटतं आहे. बट या
I'm starting this channel to document my journey, as I've said already. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. So this is my first video, and I'm choosing to start rather than wait to be perfect, I would say. हाँ, बस फार असं काही नाही आहे. This channel is my space to grow, learn and share, of course. If you want to walk this journey with me, welcome. आणि फायनली ती वेळ आली आहे जेव्हा मला बोलायचं असतं. तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. अजून काय असतं का? नाही, आय गेस एवढंच असतं. हां, सो नक्की करा. अँड दॅट वॉज ऑल अबाउट दिस व्हिडिओ. बाय, गुड नाईट. Thanks. Love you. Forever.